भक्तीची शक्ती, संत गोरोबा आणि विठ्ठल. खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्याशा आणि सुंदर गावात गोरोबा नावाचा एक साधा कुंभार राहत होता. गोरोबाचा स्वभाव अत्यंत निष्पाप होता आणि त्याचे संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या भक्तीत समर्पित होते. तो दिवसभर आपल्या चाकावर मातीची सुंदर भांडी बनवायचा, पण त्याचे मन विठ्ठलाच्या नामात दंग असे. गोरोबाची भक्ती ही कोणत्याही पुस्तकी ज्ञानावर आधारित नव्हती, तर ती केवळ निस्सीम प्रेमाची होती. तो विठ्ठलाला केवळ एक देव मानत नव्हता, तर त्याला आपला सर्वात जवळचा मित्र आणि सखा मानायचा. गोरोबा विठ्ठलाशी अगदी मोकळेपणाने बोलायचा, जसा एखादा मित्र आपल्या मित्राशी बोलतो. कधी कधी तो विठ्ठलाला प्रेमाने रागावत असे, तर कधी त्याला लाडावून बोलत असे. गोरोबाच्या या विचित्र आणि अनन्य भक्तीवर गावातील काही लोक नेहमी हसायचे. लोक त्याला म्हणायचे, अरे गोरोबा, देवाला असं कसं बोलतोस? तो जगाचा स्वामी आहे. त्यांच्या मते देवाला केवळ आदर आणि भीतीपोटी पूजले पाहिजे, प्रेमाने नाही. पण गोरोबा फक्त मंद हसायचा आणि लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. तो म्हणायचा, माझा विठ्ठल माझा सखा आहे आणि मित्रात आदरपेक्षा प्रेम जास्त महत्वाचे असते. काही काळानंतर गावात एक भीषण दुष्काळ पडला आणि सगळीकडे हाहाकार माजला. पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि विहिरींमधील पाणी पूर्णपणे कोरडे झाले होते. लोकांच्या घरात अन्नाचा एक कणही उरला नव्हता आणि गावकरी हताश झाले होते. अशा कठीण काळातही गोरोबा मात्र आपल्या चाकावर बसून विठ्ठलाच्या नामात दंग होता. त्याला अन्नाची किंवा पैशाची कोणतीही काळजी नव्हती, कारण त्याचा विश्वास अढळ होता. गोरोबाला खात्री होती की त्याचा विठ्ठल त्याला आणि त्याच्या गावाला कधीच उपाशी ठेवणार नाही. एक दिवस गोरोबाने विठ्ठलाला मोठ्या आर्ततेने साद घातली. तो म्हणाला, अरे विठ्ठला, बघ तुझे भक्त कसे व्याकुळ झाले आहेत, तू कुठे आहेस? गोरोबाने पुढे विचारले, तू फक्त पंढरपुरातच बसून राहणार का? एकदा इकडे येऊन बघ. त्याने विठ्ठलाला आव्हान दिले की तू या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी प्रत्यक्ष समोर यावा. विठ्ठलाला गोरोबाच्या या निरागस आणि निस्वार्थी प्रेमाची तीव्र ओढ लागली. विठ्ठलाने ठरवले की तो गोरोबाची परीक्षा घेईल आणि त्याला प्रत्यक्ष दर्शन देईल. विठ्ठल गोरोबाच्या घरी येऊ लागला, पण तो आपले दैवी रूप लपवून साध्या माणसाच्या रूपात यायचा. कधी तो एक लहान मुलगा होऊन यायचा, तर कधी एक थकलेला वृद्ध प्रवासी होऊन. तो गोरोबाला म्हणायचा, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला देशील का? गोरोबा अत्यंत आनंदाने त्या अनोळखी पाहुण्याला आपल्या घरातून जेवण द्यायचा. विठ्ठलाने एक अट घातली होती की तो नेहमी गोरोबाच्या हाताने बनवलेल्या मातीच्या भांड्यातूनच जेवेल. गोरोबाने प्रेमाने बनवलेली भांडी आणि त्यातील साधे जेवण विठ्ठलाला खूप आवडले. हळूहळू गोरोबाला जाणीव होऊ लागली की हा येणारा व्यक्ती काहीतरी वेगळा आणि विशेष आहे. त्या पाहुण्याच्या बोलण्यातून आणि वागण्यातून एक विलक्षण दैवी तेज जाणवत होते. पण गोरोबाने हे गुपित कोणालाच सांगितले नाही, त्याने ते आपल्या मनातच जपून ठेवले. गोरोबा त्या पाहुण्यासोबत तासनतास गप्पा मारायचा आणि आपल्या मनातील सर्व सुखद दुःखे सांगायचा. एक दिवस गावातल्या काही श्रीमंत आणि गर्विष्ठ लोकांनी गोरोबाच्या साध्या राहणीमानाची थट्टा करायला सुरुवात केली. त्यांनी पाहिले की गोरोबा एका अनोळखी, साध्या माणसाला खूप मान देत आहे आणि त्याची खूप काळजी घेत आहे. कुतूहल आणि अहंकाराने प्रेरित होऊन त्या श्रीमंत लोकांनी गोरोबाला विचारले की हा अनोळखी माणूस कोण आहे? तुम्हाला काय वाटते की हा कोणी खूप मोठा माणूस आहे, म्हणून तुम्ही याची अशी सेवा करताय का? गोरोबाने अत्यंत शांतपणे आणि निस्तुरपणे उत्तर दिले, हा माझा विठ्ठल आहे, माझा सखा आहे. हे ऐकताच गावकरी मोठ्याने हसू लागले आणि त्यांनी गोरोबाची खूप चेष्टा केली. लोकांनी गोरोबाला वेडा ठरवले आणि त्याला मानसिक संतुलन हरवलेला माणूस म्हणून हिणवले. पण गोरोबाला लोकांच्या बोलण्याचा कोणताही फरक पडला नाही, कारण त्याचे मन विठ्ठलाच्या प्रेमात दंग होते. गोरोबाने विठ्ठलाला हळूच सांगितले, बघ विठ्ठला, लोक मला वेडे म्हणतात, त्यांना तुझे रूप दाखवून दे. विठ्ठलाने गोरोबाकडे प्रेमाने पाहिले आणि मंद हसून त्याला एक महत्त्वाचा धडा दिला.
विठ्ठल म्हणाला, गोरोबा, मला जगाचे कौतुक नको आहे, मला फक्त तुझे निस्सीम प्रेम हवे आहे. तो पुढे म्हणाला, तुझे हे शुद्ध प्रेम हेच माझे खरे मंदिर आहे, जिथे मी सदैव निवास करतो. काही दिवसांनी विठ्ठलाने गोरोबाची भक्ती आणि संयमाची एक मोठी परीक्षा घेण्याचे ठरवले. विठ्ठलाने गोरोबाला सांगितले की मला आता पंढरपूरला जावे लागेल, तू सुद्धा माझ्या सोबत चल. गोरोबा हा निरोप ऐकून खूप आनंदी झाला, कारण त्याला आपल्या सख्यासोबत प्रवास करायचा होता. त्याने आपली काही आवडती मातीची भांडी गोळा केली आणि विठ्ठलासोबत पंढरपूरच्या प्रवासाला निघाला. प्रवासाची सुरुवात झाली, पण वाटेत त्यांना अनेक कठीण संकटांचा सामना करावा लागला. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि सर्व रस्ते चिखलाने भरून गेले, चालणे कठीण झाले. कधी रस्ते पूर्णपणे बंद झाले, तर कधी त्यांना घनदाट जंगलातून वाट काढावी लागली. जंगलात असताना त्यांना भयानक जंगली प्राण्यांचा सामना करावा लागला, ज्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण गोरोबाने हार मानली नाही. त्याने विठ्ठलाचा हात घट्ट धरून प्रत्येक संकटावर मात केली. या कठीण प्रवासात गोरोबाला एक महत्त्वाचा धडा मिळाला की भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे नव्हे. त्याला उमजले की खऱ्या भक्तीचा अर्थ आहे देवाच्या इच्छेला पूर्णपणे समर्पित होणे आणि विश्वास ठेवणे. अनेक दिवसांच्या खडतर प्रवासानंतर शेवटी ते पंढरपूरच्या पवित्र दाराशी पोहोचले. जसे ते मंदिरात पोहोचले तसे विठ्ठलाने आपले खरे आणि दिव्य स्वरूप प्रकट केले. संपूर्ण आकाश दिव्य प्रकाशाने भरून गेले आणि गोरोबा समोर साक्षात चतुर्भुज विठ्ठल उभा होता. विठ्ठलाने अत्यंत प्रेमाने गोरोबाला आपल्या मिठीत घेतले, ज्यामुळे गोरोबाचे हृदय भरून आले. विठ्ठल म्हणाला, गोरोबा, तू मला देवाप्रमाणे नाही तर एका माणसाप्रमाणे प्रेम केलेस, म्हणूनच मी तुला भेटलो. ज्यांनी मला केवळ भीतीपोटी पूजले त्यांना मी कधीच भेटलो नाही, पण तू मला सखा मानले आणि मी तुझा गुलाम झालो. गोरोबाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्याला त्याच्या भक्तीचे फळ मिळाले होते. त्याने पाहिले की विठ्ठलाने त्याच्या साध्या मातीच्या भांड्याला खूप जपून आणि प्रेमाने धरून आहे. विठ्ठलाने सांगितले की तुझ्या या भांड्यातील अन्नातील भक्तीची चव स्वर्गातील अमृतापेक्षाही गोड होती. गोरोबा पुन्हा आपल्या गावी परतला, पण आता तो केवळ एक कुंभार नव्हता, तर तो एक प्रबुद्ध संत झाला होता. त्याने गावकऱ्यांना शिकवले की देव हा मंदिरात नसून तो माणसांच्या निस्वार्थ प्रेमात आणि सेवेत असतो. भक्तीत जेव्हा अहंकार संपतो तेव्हा खऱ्या ईश्वराची भेट होते. या सत्याने गोरोबाने सर्वांचे जीवन बदलले.